मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रदीप नामदेव चव्हाण असून रयत सेवा प्रतिष्ठान या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे। उद्या SC ST आणि OBCच्या अनेक संघटनांनी भारत बंदाची हाक दिलेली आहे। मी आपण सर्वांना नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी ह्या बंदमध्ये सहभागी होऊन मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा बंद यशस्वी करावा। ह्या बंदचं जे मूळ कारण आहे ते असं की नुकतेच सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे। त्या निकालामध्ये SC आणि ST कॅटेगरीमध्ये उपवर्गीकरण करायचा अधिकार राज्य सरकारांना आहे। तसेच त्यांच्यामध्ये क्रीमी लेअरची बी अट राज्य सरकारांना घालता येईल। हा जो निकाल आहे हा पूर्णपणे घटनाबाह्य आहे। कारण घटना बनवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूळ संकल्पना होती ती ही होती की हे जे SC मधील जेवढ्या जाती आहेत त्या सर्व जाती अस्पृश्य असल्यामुळं त्यांचा एक समूह म्हणून धरला होता। त्यांच्यामुळं वर्गीकरणाचा त्यांच्यामध्ये काही विषय नव्हता। त्याचप्रमाणे ST लोक जे जंगलात वगैरे राहत होती आणि इतर समाजात जी मिसळत नव्हती त्यांना ST म्हणून त्यांची एक कॅटेगरी करण्यात आली आणि तोही एक समूह धरण्यात आला। तो एक समूह धरलेला असतानासुद्धा सुप्रीम कोर्टाने घटनेचा कुठलाही विचार न करता त्यांनी SC आणि ST मध्ये उपवर्गीकरण करता येईल आणि त्यांना क्रीमी लेअरची अट लावता येईल असा निकाल दिला। ह्या निकालामुळे संपूर्ण बहुजन समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे। कारण ह्या निकालामुळे बहुजन समाजामध्ये SC ST मध्ये सर्व जातीमध्ये तेढ निर्माण होईल आणि भारतीय जनता पार्टीचं जे फोडा आणि जोडा ही जी नीती आहे त्याच्यात ते यशस्वी होऊन ते सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत। आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो आहे त्या आयोगाने 2015 मध्ये एक अहवाल दिला। त्या अहवालानुसार 2015पर्यंत फक्त 0 ते 12% एवढ्या OBC लोकांना नोकरीमध्ये प्रवेश मिळाला आणि 2014 नंतर मोदीजी सत्तेत आल्यानंतर आपण पाहिलं की गेल्या 10 वर्षात त्यांनी केवळ 10 लाख नोकऱ्या भरलेल्या आहेत। त्याच्यामुळं SC ST आणि OBCचा खूप मोठा बॅकलॉग आहे। मला एक प्रश्न पडतो की आज जे OBCचे स्वतःला नेते म्हणून घेतात ते लोक हा प्रश्न उपस्थित करत नाहीत। ह्या प्रश्नामुळं ते केवळ आज जे मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जे मराठा आणि कुणबी एक आहे असं ऐतिहासिक पुरावे देऊनसुद्धा कुणबीमध्ये त्यांचा समावेश करू नये म्हणून विविध प्रकारचे आंदोलन करीत आहेत। पण जे मूळ मुद्दा आहे की SC ST आणि OBCचे लोकांचे बॅकलॉग जो खूप आहे त्याच्याकरता हे कधीही आंदोलन भांडताना दिसत नाहीत। म्हणून मी आपल्या सर्व लोकांना विनंती करू इच्छितो की आपण ह्याच्यामध्ये सहभागी व्हावा आणि यशस्वी करावा। आपण जर बघितलं की सर्व ज्या स्वायत्त संस्था आहेत शैक्षणिक संस्था आहेत AIIMS IIT नवोदय विद्यालय केंद्रीय विद्यापीठे ह्यामध्ये SC ST आणि OBCच्या लोकांना योग्य उमेदवार मिळाला नाही म्हणून त्यांना ते निवडत नाहीत आणि त्या जागा कालांतराने खुल्या वर्गातील उमेदवारामार्फत भरल्या जातात। त्यामुळं SC ST OBCच्या लोकांचा खूप मोठं नुकसान होतं आणि ह्या नुकसानाबद्दल OBC नेते SC STचे नेते हे सगळे मुख गिळून गप्प आहेत। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं की भाजप सरकारने 2018 पासून लेटरल एंट्रीमार्फत संयुक्त सचिव निदेशक आणि उपसचिव ह्या पदावर खाजगी क्षेत्रातील लोकांना नोकरी दिलेल्या आहेत। ह्या खाजगी क्षेत्रातील लोक जर आपण बघितलं तर ते ज्या उद्योग समूहातून येतात त्याच उद्योग समूहाच्या भल्याचे किंवा त्यांना लाभ होईल असे निर्णय किंवा धोरण ते राबवतात। त्या लोकांची जी नेमणूक असते ते 3 ते 5 वर्षाची असते। 3 ते 5 वर्षात ते नोकरी सोडून गेल्यानंतर त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी जबाबदार धरता येणार नाही आणि ह्या ज्या नेमणुका आहेत या एका विशिष्ट जातीच्या लोकांचे नेमणुका केल्या जातात। तर त्याच्यामुळं जे SC STचे OBCचे जे लोक आहेत त्यांना तर
बढती मिळतच नाही त्यांच्या ज्या जागा, कारण ह्या लेटरल एंट्रीमध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही, तर त्याच्यामुळे ह्यांचं नुकसान तर होतंच. परंतु त्याचसोबत खुल्या वर्गातील जे उमेदवार आहेत ज्यांना प्रमोशन बढती मिळाली असती संयुक्त सचिव किंवा निर्देशक किंवा उपसचिव पदावर, ते सुद्धा बढतीपासून वंचित राहतात. म्हणून माझं एक सर्व बहुजन समाजाच्या लोकांना नम्र आव्हान आहे, विनंती आहे की उद्याच्या बंदमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि हे बंद यशस्वी करावा. धन्यवाद.